नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील खात्यात येणं सुरू झाले. आता हे पैसे सुरू झाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामधून मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजीचा सूर कुठेतरी पाहायला मिळत आहे. त्याचे कारणही तसंच आहे. एक पहिलं कारण असं आहे की ज्या पद्धतीने मुलांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले, त्या महिलांचे अजूनही कितीतरी अशा महिला आहेत की ज्यांचे अर्ज पास झाले नाहीत किंवा त्यांना अजूनही अप्रूव्हल मिळालेलं नाहीये. त्याचबरोबर काही महिलांनी अकाउंट नंबर दुसरा लावला आणि त्यांच्या दुसऱ्याच अकाउंटमध्ये त्यांना ते पैसे मिळाले. ही सुद्धा एक गोष्ट या ठिकाणी घडली. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट अशी की काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची वयोमर्यादा ही 2-4 महिन्यावर येऊन थांबली आणि 2-4 महिन्यानंतर त्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र होऊ शकतात. मग अशा त्या या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी नाराजीचा सूर दिसत आहे. नेमकं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बोलत असताना विरोधी पक्षाकडून वारंवार टीका केल्या गेली. याच लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात आम्ही पैसे वापस घेऊ, मतदान करा, असंही कोणीतरी नेत्यांच्या माध्यमातून बोललं गेलं. म्हणजे ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेला घेऊन सर्व प्रकारे वाद निर्माण झाला, त्यात सत्ताधारी आणि विरोधक हे जरी परस्पर विरोधी आणि आक्रमक भूमिका घेऊन एकामेकांसमोर उभे ठाकले असले तरी कुठेतरी सर्वसामान्य लाडक्या बहिणींपैकी ज्या काही बहिणी आहेत त्यांना आज या लाडक्या बहिणीच्या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे. म्हणून या सरकारच्या माध्यमातून या ज्या लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार नाही त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे सुद्धा महत्वाचं आहे. काय तर एकीकडे आनंद आहे 3,000 रुपये खात्यामध्ये आल्याचा, तर दुसरीकडे नाराजीचा सूर आहे की आपल्याला या लाडक्या बहीण योजनेपासून वंचित राहिल्याचा. मग कुठेतरी बहिणी बहिणीमध्ये दुजाभाव सरकारच्या माध्यमातून केला जातो का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते. म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आपण या योजनेवरती परत एकदा विचार विनिमय करायला पाहिजे. कारण की सरकारच्या लोकांकडून जरी या योजनेचा जय जयकार केला जात असला तरी विरोधक आजही या लाडकी बहीण योजनेला घेऊन कुठेतरी शंका निर्माण करतात. अर्थव्यवस्थेचा मुद्दा घेऊन ज्या पद्धतीनं राज्यावर कर्जाचा डोंगर दिसतो किंवा विरोधकांनी ज्या पद्धतीनं आरोप केला किंवा लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीनं सक्षम राहाल किंवा कशा पद्धतीने ही योजना पूर्णत्वास नेणार आहात, म्हणजे या पार्श्वभूमीवर कुठेतरी सरकारने हा देखील विचार करायला पाहिजे की सर्वकडून या लाडक्या बहीण योजनेला टार्गेट केलं जात असताना कुठेतरी सर्वसामान्य जी लाडकी बहीण आहे त्यामध्ये सुद्धा दुजाभाव झाल्याचा आपल्याला दिसत असलं तर आपण यासाठी काय करू शकतो याचा सुद्धा सरकारने विचार करणे ही काळाची गरज झाली आहे. कारण ज्या पद्धतीने काही महिलांच्या खात्यात पैसे आले तर काही महिला या योजनेपासून वंचित राहिल्या, त्या सर्व महिलांचा जो नाराजीचा सूर आहे तो कुठेतरी सरकारला दूर करावा लागेल. नाहीतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त बहिणींना खुश करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी ही योजना लागू केली असं ज्या पद्धतीने विरोधक म्हणत आहेत त्याच पद्धतीने ही योजना आहे की काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तुर्तास एवढं. नक्कीच पुढच्या व्हिडिओ सोबत भेटू. धन्यवाद.